मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूरमधील कृषी महाविद्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल आणि माजी आमदार अमरीश पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती। एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन जाऊन शक्तिपीठ महामार्ग व्हावा असं वाटत नसेल, केवळ महाराष्ट्रातील एका देवाला शक्तिपीठ महामार्ग हवाय। जयंत पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता टोला। संजय काका आमचे जुने नेते, त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील। राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटलांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मुलगी रेवती सुळे यांची लग्नपत्रिका देण्यासाठी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती। बेळगावच्या भुसावळ शहरात गायत्री भंगाळ यांच्या नगराध्यक्षपदावर टांगती तलवार। जात प्रमाणपत्र समितीनं कागदपत्र अवैध ठरवल्यानं गायत्री भंगाळ यांच्या अडचणीत वाढ। हिंगोलीतल्या मार्केट यार्डात हळद उत्पादक शेतकऱ्यांचे हाल। बाजार समितीकडे वदनकाटा आणि पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातील दर्शन मंडपात स्वच्छतेचे 3 स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिट आणि तंबाखूच्या पुड्या आढळल्यानं दुर्गंधी। सोलापूरच्या गुरुनानक चौकात असलेल्या पोस्ट ऑफिस समोर दुचाकी लाग। गाडीतून धूर निघताच गाडीनं काही क्षणात पेट घेतला। पुण्यातील सेनापती बापट मार्गावर दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये राडा। गाडीला कट मारण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती। भाजपात प्रवेश करणाऱ्या 7 खासदारांना धडा शिकवण्यासाठी आपचं आक्रमक पाऊल। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आमदारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट। भाजपात प्रवेश करताच खासदार राघव चड्ढांबाबत सोशल मीडियावर नाराजी। राघव चड्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये 14 लाखांनी घट। बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत। कॉफी विथ करण शोचा 9वा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला। दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी। दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या मॅच दरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात जखमी झाला। कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा। टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग बीसीसीआय आणि आयसीसीकडे करणार मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।